राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अहमदाबादवरून लंडनला जाणारं जे एअर इंडियाचं विमान होतं 171, म्हणजे बोईंग कंपनीचं ते 787चं जे विमान होतं ते विमान क्रॅश झालं. आणि ते क्रॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये मृत्यूचा आकडा बघितल्यानंतर अक्षरशः आपण सगळे हादरलो. जवळजवळ 242 पैकी 241 प्रवासी जे विमानातून प्रवास करत होते, प्लस जे विमान ज्या कॉलेजवरती, ज्या मेडिकल कॉलेजवरती, ज्या हॉस्टेलवरती आणि हॉस्टेलच्या कॅन्टीनवरती आदळलं त्या ठिकाणी, प्लस त्याच्या आजूबाजूच्या एरियातनं जे चालणारे असतील, इतर आपापली कामं करणारी लोकं, अशी टोटल मिळून 33 लोकं ते खालची आणि 241 अशी मिळून 274 लोकांचा मृत्यू झाला. एवढं जवळपास निश्चित झालेलं. आणि बहुतांश लोकं ही अजून जखमी होते जे आजूबाजूच्या परिसरातनं जात होते. ते विचार करा, ही घटना एवढी मोठी आहे की एखाद्या युद्धात, म्हणजे भारत पाकिस्तानचं जे आता युद्ध झालं ना, त्याच्यामध्ये देखील एवढी लोकं मेली नाही आहेत. म्हणजे पहलगामचं ते 26-27 लोकांना मारलं, त्याच्यानंतर भारताने अटॅक केला पाकिस्तानवरती, त्याच्या देखील मध्ये आपले एक 40-50 लोकं मेले. ते म्हणजे म्हणून सांगतो की भारत पाकिस्तानचे आता रिसेंटली झालेलं युद्ध होतं, कारण ते युद्धच होतं आपण असं म्हणू. कारण ते ज्या प्रकारे सीज फायर झाल्यानंतर देखील काही लोकांनी त्याचं राजकारण करायचं नाही म्हणलं होतं, तरी देखील त्यांनी मोर्चे काढले, रॅल्या काढल्या आणि जसं काही ते युद्ध जिंकून आले तशा भावातून त्यांनी ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. ते त्यांच्यासाठी युद्धच होतं. पण मला सांगायचं आहे की त्या युद्धामध्ये जेवढी लोकं मेली नाही आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोकं ह्या विमान अपघातामध्ये लोकं मेलेत. आणि तरी देखील सगळीकडं शांतता आहे, कोणीही काहीही बोलायला तयार नाही आहे ना. अजूनपर्यंत विजय रुपानी, एक भाजपचे माजी मुख्यमंत्री, त्यांचा मृत्यू झाला त्या ह्याच्यामध्ये, परंतु एखाद्या साध्या पदाधिकाऱ्याला देखील टच झालं किंवा काय झालं तर त्याचं वावा करणारी किंवा त्याच्याबद्दल बोलणारी BJP, एक माजी मुख्यमंत्र्यांचं निधन झालं आहे तरी देखील त्यांच्या संदर्भातलं जास्त कुणी काय बोललेलं दिसत नाही आहे. काय कारण असेल आपल्याला माहिती, परंतु या सगळ्या प्रकारामध्ये एक महत्त्वाची बातमी तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे. ज्या विमानामध्ये हे विमान क्रॅश झालं त्या विमानामध्ये जे ब्लॅक बॉक्स होते, हे ब्लॅक बॉक्स आता इन्व्हेस्टिगेशनसाठी अमेरिकेला पाठवणार आहे भारत सरकार, अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती समोर आली. त्याची कारणं सांगण्यात आलेली आहेत की बाकीच्या भारतीय अधिकारी सध्या इतर तपास करत आहेत की कसा अपघात झाला, कशामुळे झाला, टेक्निकल फॉल्ट होता का, जे ग्राउंड लेवलची, ग्राउंड लाईनची जी लोकं होती ते इंजन इन्स्पेक्शन करतात विमान उडण्यापूर्वी, त्यांच्यामध्ये काही चुकीचं झालं आहे का, हे भारतीय अधिकारी तपास करत आहेत. परंतु ब्लॅक बॉक्समध्ये जो मेन महत्त्वाचा डाटा आहे, ज्याच्यामुळे खरं कळणार आहे की विमानाच्या आतमध्ये संवाद काय चालू होता, विमानात ज्यावेळेला क्रॅश झालं त्यावेळी विमानाची स्थिती काय होती, फ्यूल लेवल काय होती, त्यांचं ॲप्टिट्यूड सगळं जे काय होतं ते सगळं टेक्निकल डाटा जो होता तो ब्लॅक बॉक्समध्ये होता, जो महत्त्वाचा पार्ट ह्या इन्व्हेस्टिगेशनचा. आणि तोच डाटा अमेरिकेला द्यायचं कारण काय हे अजूनपर्यंत समजलेलं नाही. भलेही सरकारने सांगितलं की तो ब्लॅक बॉक्स आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जळालेला आहे आणि त्याचा डाटा रिकवर करणं मुश्किल आहे भारताला, म्हणून हाय टेक्नॉलॉजी असणाऱ्या अमेरिकेकडे तो डाटा पाठवण्यात येणार आहे किंवा तो ब्लॅक बॉक्स पाठवण्यात येणार आहे आणि मग ते इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत. तो पार्ट वेगळा आहे, त्याच्यावरती आपण बोलूया. परंतु ज्या कंपन्यांना ह्या विमानांचं मेंटेनन्स करायचं काम दिलं होतं, त्या कंपन्यांचं मेंटेनन्स करायचं काम किती स्ट्रॉंग आणि चांगलं आहे हे आपल्याला हा अपघात घडल्यानंतर एअर इंडियाच्या ज्या विमानांच्या केसेस समोर आलेत, म्हणजे ते फ्यूल, म्हणजे पूर्ण कितीतरी विमानांचं लँडिंग, पुन्हा एकदा अहमदाबादवरनं लंडनला जाणाऱ्या विमानाचं, एअर इंडियाचं लँडिंग थांबवलं होतं, उड्डाण थांबवलं होतं, इमर्जन्सी काही विमानांना लँडिंग करायला लावलं होतं. हे सगळ्या गोष्टी सांगतं एअर इंडियाचं विमान किंवा त्यांचं रिपेअर करणारे कंपन्यांचं काम किती भंगार आहे की एअर इंडिया विमानांचं, भरपूर विमानांचं अशा प्रकारच्या सध्या कंडिशन समोर येतात आणि त्यांची स्थिती समोर येते की एअर इंडिया विमान हे प्रवासासाठी लायकीचं राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण तेच आहे ना, विमानाचं मेंटेनन्स प्रॉपर झालेलं नाही आहे. हे जे विमान ॲक्सिडेंट झालं हे दिल्लीवरनं अहमदाबादमध्ये आलेलं, अहमदाबादमध्ये रिफिलिंग करून पुन्हा हे अहमदाबादवरनं वन टेकमध्ये लंडनला जाणार होतं. आणि जे दिल्लीवरनं अहमदाबादमध्ये आलेल्या पॅसेंजरने जे व्हिडिओ बनवून टाकले होते सुरुवातीला हे विमान क्रॅश झाल्यानंतर, त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये ते सांगण्यात आलेले की या विमानामध्ये AC ठीक काम करत नाही आहे, गरम होतं आहे, जे इन्फोचे सिस्टमचे जे स्क्रीन होत्या
एंटरटेनमेंटसाठी लावलेला, त्या एंटरटेनमेंटसाठी लावलेल्या स्क्रीन चालत नाही आहेत किंवा विमानामध्ये कम्फर्टेबल फील होत नाही आहे, काहीतरी वेगळंच दिसतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेनन्सचा पार्ट होता. याचा अर्थ होता की विमानामध्ये काही ना काहीतरी बिघाडी आहे, मेंटेनन्समुळे काही ना काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. आणि मग अशा विमानाला ज्यावेळेला लंडनसाठी उडणार होतं, ज्यावेळेला ते सगळे चेक करत होते, त्यावेळेला ह्या गोष्टींकडे लक्ष का दिलं गेलं नाही. म्हणून त्या मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीवरती अजूनपर्यंत कुठला गुन्हा दाखल झाला नाही ना. एअर इंडियावरती गुन्हा दाखल झाला आहे. साध्या एखाद्या तुम्ही बाईकने एखाद्या कारला ठोकलं किंवा कारने जर एखाद्या बाईकला ठोकलं तर ती कार जप्त होते, बाईक जप्त होते, त्या दोघांवरती गुन्हे दाखल होतात आणि मग ती पोरं आमची जी लोकं आहेत ते कोर्टाच्या चक्रा मारत बसतात. पण एअर इंडियासारखी कंपनी, त्या विमानांचं मेंटेनन्स करणारी तुर्कीची कंपनी जी बोललं जाते, त्या कंपनीवरती कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन चालू असेल, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं ॲक्शन मात्र घेतलेलं दिसत नाही आहे. आता ह्याच्यामध्ये घडलं आहे काय, जे विमानामध्ये जे प्रवास करत होते, जे क्रू मेंबर आणि प्रवासी होते 241, यांना तर टाटा ग्रुपनी 1 कोटी रुपये द्यायचं जाहीर केलं. प्रॉब्लेम आहे तो 33 लोकांचा, जे त्या हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये जेवत होते, नाश्ता करत होते, इकडे तिकडे फिरत होते, आणि त्यांचंही जोडा ते खाली जे रस्त्यावरती ये जा करत होते ना, त्यांना कोण कंपन्सेशन देणार? त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देण्याचं कुणीही जाहीर केल्याचं आपल्यापर्यंत तरी अजून ते पोहोचलं नाही किंवा कुठल्याही बातमीमध्ये मी वाचलं नाही. जर असं झालं असेल तर ती फार भयानक आहे. म्हणजे विमानामध्ये प्रवास करत होते त्यांना तर 1 कोटी मिळतील, जीव तर भेटणार नाही, परंतु त्या विमान कंपन्यांवरती किती करोडचा दंड होणार आहे, परत जे मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीवरती किती करोडचा दंड होणार आहे हे अजूनपर्यंत माहीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या मेडिकलची कॉलेजची स्टुडंट होते किंवा ते आजूबाजूच्या परिसरामध्ये ये जा करणारी जी स्थानिक लोकं होती, त्यांचाही त्या अपघातामध्ये होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना कुठली मदत मिळणार आहे अजूनपर्यंत बऱ्याच गोष्टीचं काहीच माहीत नाही. परंतु आता सध्या तर एवढं गोष्ट समजतं आहे की मीडिया डायव्हर्शन त्या गोष्टीवरनं हटवलं गेलं आहे, आणि म्हणून की काय या राज्यामध्ये हिंदी भाषेचा हा घाट घातला आहे, जेणेकरून कमीत कमी महाराष्ट्रातलं तर अशा प्रकारचे कुठून प्रश्न उठू नयेत की काय, असा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे. मराठी आणि हिंदीचा जो काय महाराष्ट्रामध्ये वाद सुरू आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला, तुम्ही तो जाऊन नक्की बघा. परंतु भारताकडे एवढ्या सगळ्या टेक्नॉलॉजी असताना, भारताची आपली जगातल्या 4थी अर्थव्यवस्था असताना, भारत हा विश्वगुरू बनण्याच्या मार्गावरती असताना इतकी टेक्नॉलॉजी भारताकडे नाही आहे का की त्या ब्लॅक बॉक्समधला डाटा रिकवर करू शकते? त्यासाठी अमेरिकेकडे तो ब्लॅक बॉक्स पाठवला जातो आहे. ती बोईंग कंपनी आणि अमेरिकेचे किती चांगले संबंध आहेत हे आम्ही माहिती पाहिजे. या बोईंग कंपनीनं अमेरिकेला फायटर जेट्स दिलेत, फायटर जेट्स अमेरिकेला देतं, हीच बोईंग कंपनी अमेरिकेचीच आहे, आणि तुम्ही तो ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवता. याचा अर्थ जर का समजा त्या ब्लॅक बॉक्समध्ये त्या बोईंग कंपनीच्या संबंधात काय डाटा असेल, हा डाटा सेफ राहील याची गॅरंटी काय आहे? म्हणजे ज्याने चोरी केली त्या चोरीचं इन्व्हेस्टिगेशन करायचं तुम्ही त्या चोराच्या हातामध्ये सगळी सूत्र देताय आणि तुम्ही इन्व्हेस्टिगेशन फेल होईल अशी आशा ठेवताय. एवढा बावळटपणा कशाला करताय? तर बोईंग कंपनी अमेरिकेची आहे आणि त्या अमेरिकेकडे तुम्ही तो हे करताय, तो डाटा देताय सगळा हे करायला, रिकवर करण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, हे काहीतरी लपवायचं कारण सुरू आहे की खरंच भारताकडे ती क्षमताच नाही आहे की तो जळालेला ब्लॅक बॉक्स हा रिकवर करता येईल किंवा त्यातला सगळा डाटा रिकवर करता येईल? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.